जोडी मैदानामध्ये राकेश वाजे आणि अजय काते. राकेश काते आणि अजय वाजे. राकेश वाजे आणि अजय काते. गोलंदाजीसाठी सुशांत खेडेकर. स्ट्राईकला बघूया आता सलामीला जोडी आली आहे मैदानामध्ये. राकेश वाजे स्ट्राईकला असेल आणि मला वाटतं नॉन स्ट्राईकला आहे काते, अजय काते. प्रकाश चाचे बघा काय ऑफर आलेली आहे. प्रकाश चाचे सुद्धा या ठिकाणी संघ मालक आहेत आणि कोणताही फलंदाज 2 षटकार मारेल कोणताही. महाराष्ट्र संघाचा फक्त ऑफर जी आहे महाराष्ट्र संघातल्या फलंदाजांसाठी. कोणताही फलंदाज महाराष्ट्र सुपरस्टार संघाचा फलंदाज जर 2 षटकार मारतोय, लागोपट नसले तरी चालतील, पण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले तर 101 रुपयाचा पारितोषिक सुद्धा संघ मालकांकडून प्रकाशचा चेंजकडून. लेग अंपायर, लेग पंच गेले. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपण आपली जागा घ्यायची आहे. तसे डाकरे साहेबांकडून बघा ऑफर आहे फलंदाजांना. जो हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक करेल त्यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे डाकरे साहेबांकडून. विकेट्स असल्या तरी 101 रुपये आणि 3 षटकार मारले तरी 101 रुपये. तर ही ऑफर आहे. आपण आता पुल केला चेंडू लॉंगॉनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सामना 4 षटकांचा आहे. एक धाव काढली अजयने आणि आपलं खातं ओपन केलं अजय. तर पहिला आपण बघतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिल्या षटकातील दुसरा चेंडूचा म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेला तर राकेशसाठी पहिला चेंडू होता स्वतः फलंदाजी करताना. तर या ठिकाणी चेंडू आपण सनबर्ग तटून काढला, कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकलून दिला, 1 धाव घेतली. म्हणजे फलंदाजांकडून पाहायला गेलात तर 1-1 धाव आलेली आहे. थ्रो करण्यापूर्वी पुन्हा एकदा धावा आल्या 2. सुहास खेताल सेकंड मॅच जी झाली त्याच्यामधल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. हा जबरदस्त इथे हल्ला आणि आसमानी टोला षटकार. सुशांत या ठिकाणी थोडासा आपण बघतोय निराश असेल. चांगली गोलंदाजी करतो सुशांत, पण या ठिकाणी बघतो चेंडू या ठिकाणी आखूड टप्प्याचा होता की काय, किंवा आपण बघतोय इथे आपण जो ओव्हरपिच जो म्हणतो चेंडू अशा प्रकार पद्धतीचा टाकला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाजाने. सामनावीरचा मानकरी ठरलाय सुहास खेतल. तर प्रकाश अजय साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सामनावीरचं पुरस्कार अवॉर्ड आणि जी टी शर्ट जे आहे हे दोन्ही आपण त्याला सुपूर्द करायचे आहेत. या ठिकाणी खूपच मला वाटते ऑफ स्टंपचा चेंडू बाहेर जातोय.
आणि पंचांनी ते वाईट घोषित केला. हो हो, जोरदार अपील आणि या ठिकाणी बाद होतोय. विकेट गेलेला आहे. लगेच जबर काय कमबॅक केला सुशांतने. भले षटकार पडला असेल, ज्या फलंदाजाकडून षटकार पडला त्यालाच बघी तंबूचा रस्ता दाखवला. सुरेख कमबॅक सुशांत कडून. सचिन चाललाय मैदानामध्ये. सॉरी अमित तटकरे. मी अमितला प्रत्येक वेळा पाहतो जेव्हा मॅच मला 2-3 वेळा त्याची खेळायला पाहायला मिळालेली आहे, त्यावेळेस जास्त करून तो राईटी असला ना तरी रिव्हर्स स्वीप जास्त खेळतो. तर त्याचा एक टॅलेंट आहे आणि खरोखर रिव्हर्स स्वीप ज्यावेळी खेळतो ना सुहास, नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. चांगली मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली, चांगलं परफॉर्मन्स झालं सुहासचं. तर अमित बघूया या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करेल. मगाशीच म्हटलं रिव्हर्स स्वीपचा एक बादशाह आहे. कलात्मक फटका मारला, पाठीमागे थडव्यांच्या दिशेला गेला. चेंडूला नक्कीच आपण या ठिकाणी चेंडूला नक्कीच संपर्क झाला. एकदा मिळाली, खातं ओपन केलं अमितने. धावसंख्या 12. पहिले षटक संपलं. सुशांत नक्की थोडासा एक षटकार खाल्ला असेल, दिला असेल, परंतु काय हरकत नाही. 12 धावा दिल्या. प्रणव. तर या ठिकाणी समजण्यासाठी मी थोडा वेळ इथे थांबतोय, कारण माझी पुढली मॅच आहे आणि नक्कीच इथे डाके साहेब आहेत. त्यांच्या नक्कीच गोड वाणीतून आपल्याला पुन्हा एकदा समालोचन ऐकायला मिळेल. तर मी त्यांच्याकडे माईक वळवतोय. धन्यवाद, आपण संधी दिली. पुन्हा एकदा आपण थोड्याच वेळात पुन्हा भेटू. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद ईश्वर चाचे साहेब. आपण आज गावावरून म्हणजे मुरुडवरून रात्री जवळजवळ 4 वाजता निघाला असाल, तेव्हा कुठे मुंबईत 8 वाजता 9 वाजता वगैरे पोचला असाल. त्यानंतर आपण आज खेळणार आहात आणि जवळजवळ 3 मॅचची कॉमेंट्री समालोचन आपल्याकडून आज या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. त्याबद्दल गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी चारकोप विधानसभा शिवसेना शाखा क्रमांक 21चे उपशाखा प्रमुख माटे साहेब आणि त्याचप्रमाणे चारकोप विधानसभा समन्वयक सूरज उंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तरी त्यांचं गवळी समाज सेवा संघातर्फे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. इसका भी नाम त्याला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, असं नसतं व्हायचं आहे. गवळी समाज सेवा संघ आयोजित GSS प्रीमियर लीग 2024 सीझन 4 या ठिकाणी चालू आहे आणि सर्व खेळाडू मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आजचा कार्यक्रम मोठ्या भव्य दिव्य अशा वातावरणात संपन्न होतोय. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे.
आपल्या गवळी समाजातील जे खेळाडू आहेत तरी त्यांचा विकेट असेल, सिक्स असेल, तरी आपण सर्व खेळाडूंनी त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत. पहिली धाव पूर्ण झाली आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत प्रणव कोदेरे. बघूया आपल्या संघासाठी पुढील चेंडू कसा टाकतायत. 16 धावा अखेर. विकेट किती गेले? 2 विकेट 17 धावा. इकडे नॉन स्ट्राईकला कोण आहे? त्याचे नॉन स्ट्राईकला कोण आहे आता? राकेश वाजी माग आउट झाला ना मागाशी. उत्तुंग असा राकेश वाजेंच्या बॅटमधून निघालेला सिक्सर. मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. नवीन बॉलर प्लीज. बॉलर नेम. बॉलर नेम. स्ट्राईकला आहेत अनिकेत गोपाळ आणि नॉन स्ट्राईकला आहेत राकेश वाजे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. बॉलर नेम विकास. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. विकासाने अकूट टप्प्याचा बॉल टाकलेला आहे आणि बघूया किती धावा या ठिकाणी मिळतात. पहिली धाव पूर्ण. अनिकेत यांच्या बॅटमधून सुंदर असा एक धावा निघताना. पुढील चेंडू राकेश वाजे यांना. गोलंदाज आहेत विकास. बघूया पुढील चेंडू काय करामत करून दाखवतात आपल्या संघासाठी. परत शॉर्ट पिच असा टाकलेला चेंडू. बघूया या चेंडूवरती किती धावा निघतायत. सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षण पूर्ण झालंय आणि 1 धाव. सॉरी 2 धावा. माफ करा, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्राईकला आहेत राकेश वाजे आणि नॉन स्ट्राईकला आहेत अनिकेत गोपाळे. बघूया आपल्या संघासाठी, महाराष्ट्र सुपर संघासाठी किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचण्यात आपण सक्सेस होत आहे, यशस्वी होत आहे. आणि उत्तुंग असा मारलेला भिरकावलेला चेंडू. बघूया 6 या 4 आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखर आकाशात एक झेप घेऊन त्यांनी सुंदर असा बॉल या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे. अक्षय काते क्षेत्ररक्षकचं नाव आहे. अक्षय काते अक्की. त्यांच्या आपण ग्राउंडवरती आणि बघा प्लेयरला काहीतरी दुखापत झाल्यासारखं वाटतंय. क्रॅम्प आला असेल कदाचित. पाणी नको, थांबा, सगळं पहिला बाहेर घेऊन या.
अश्विन काते साहेब कुठे आहेत? अश्विन काते, तर कृपया या ठिकाणी यायचं. सामन्याला सुरुवात करायची आहे. राखीव प्लेयर मैदानात हजर झाला आहे आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. खेळाडूंनी कृपया मी विनंती करतोय की आपला हा जो सामना आहे हारजीत तर होणारच आहे. पहिलं आपलं शरीर आहे, प्रथम स्वतःची काळजी घ्या आणि आजच्या सामन्यात सहकार्य करा. चला सामन्याला सुरुवात करूया. अंपायर त्वरित सामन्याला सुरुवात करा. स्ट्राईकला आहेत राकेश वाजे. 28 धावांचा या ठिकाणी आपण पाहू शकता. 2 विकेट अखेर धावा फलकावरती लागलेत. 28 2 विकेट्स. या ठिकाणी राकेश वाजे यांच्या बॅटमधून 1 धाव निघते. 1 धावसंख्या पुढे सरकते. 29 2 विकेट अखेर 29. चौथा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 4 झाले ना. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 29 धावा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत. 2 विकेट अखेर. आणि विकास गोपाळ यांच्या बॅटमधून निघालेला अनिकेत गोपाळ 2 धावा पूर्ण करण्यात यश आले आहेत आणि 2 धावा या ठिकाणी फलकावर लागल्या आहेत. 29 30 आणि 31 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 2 विकेट 31 क्षमा असावी 31. आणि हा चेंडू शेवटचा चेंडू असेल आजच्या तिसऱ्या षटकाचा. बघूया या ठिकाणी किती रन घेण्यात त्यांना यश मिळते. बघूया. धावचीतची अपील करण्यात आलेली आहे आणि अंपायरकडून आऊट घोषित करण्यात आलेलं आहे. धावचीत झालेला आहे खेळाडू आणि पुढील फलंदाज अजित गवळी, अनिकेत गोपाळ या ठिकाणी आऊट झालेले आहेत, बाद झालेले आहेत धावचीत. आणि पुढील त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात हजर. लांजा तालुक्यातील हिटमॅन म्हणून ओळख असणारे अजित गवळी. लांजा तालुक्यातील एक उत्कृष्ट असं बॅट्समन नावाजलेला खेळाडू आपण या ठिकाणी ग्राउंडवरती खेळताना पाहतोय.
आणि गोलंदाजी मार्कवरती नितेश धुमाळ. गेल्या वर्षी या नितेश धुमाळने जवळजवळ 3 ते 4 मॅन ऑफ द मॅचचे पदक त्याने घेतले होते. तो 3-4 माझ्या माहितीमध्ये 3-4 असतील, कदाचित इकडे समालोचन कक्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त 5-6 7-8 वगैरे असं बोलत आहेत. खरोखर यांची सुरेख गोलंदाजीची एक वेगळीच धार आपण या ठिकाणी पाहू शकतो. मूर्ती त्यांची लहान आहे, त्यांची मूर्ती लहान आहे, पण गोलंदाजीची कीर्ती खूपच महान आहे. बघू आपल्या संघासाठी काय करतायत. मुरुड जंजिराचे गोलंदाज पहिल्याच बॉलवरती त्यांना उत्तुंग असा सिक्स या ठिकाणी मिळतोय. बघूया 6 पहिल्याच बॉलवरती त्यांना एक 6 पडलेला आहे. नितीश धुमाळ गेल्या वर्षी JSS प्रीमियर लीगमध्ये त्यांनी खरंच मोलाची अशी आपल्या संघासाठी कामगिरी केली होती. आज या ठिकाणी प्रथम पहिल्याच बॉलवरती पहिल्याच चेंडूवरती त्यांना आज उत्तुंग असा 6 पडलेला आहे. बघूया पुढच्या चेंडूत त्यांनी काय कमाल करून दाखवतात, पाहूया. या ठिकाणी नितेश माटेसाहेब या ठिकाणी उपशाखा प्रमुख उपस्थित आहेत. तरी आम्ही तृषांतजी पवार यांना मी विनंती करतोय की आपण त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. काय आलं काय आलं चुकीचं अपडेट होत आहे. शेकेबाद 6 नंतर रन आले. चुकून बघूया पुढील चेंडू नितीश धुमाळ यांचा राकेश वाजे यांना, आणि मला वाटतं क्लीन बोल्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी गवळी समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष अनिलजी कोटकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. गवळी समाज सेवा संघ आयोजित JSS प्रीमियर लीग 2024 सीझन 4 या ठिकाणी मान्यवरांचं अनिल कोटकर साहेब स्वागत करतायत. नवीन खेळाडू बघूया कोण येतोय. नवीन बॅट्समन यश गायकर, 19 वर्षाचा उभरता सितारा आहे. बघू आपल्या महाराष्ट्र सुपरस्टार संघासाठी काय मोलाची कामगिरी करून दाखवत आहेत. बघूया त्यांच्या सूरज हुंडे या ठिकाणी श्री माननीय सूरजजी हुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या गवळी समाज सेवा संघाच्या वतीने अनिलजी कोटकर साहेब आणि त्यांचं या ठिकाणी सत्कार करतायत, स्वागत करतायत. नितीनजी कांबळे आपण या ठिकाणी स्वागत सत्काराला उपस्थित राहायचं आहे. मान्यवरांचं स्वागत सत्कार करायचं आहे. 38 या ठिकाणी धावफलकावरती धावा लागलेत. 38 आणि विकेट 4 फलंदाज बाद होऊन 38 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आणि पुढील चेंडू सुरू नितीश धुमाळ. आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची. अंपायर सामन्याला त्वरित सुरुवात करायची. मॅच मीटिंग कृपया करू नये. प्रकाशाचे साहेब त्वरित मैदानाच्या बाहेर यायचे. अंपायर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायचं आहे. चौथा आणि अखेरचं षटक या ठिकाणी चालू आहे. पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा 6 षटकार मिळाला आहे आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. बघूया परत एकदा मारलेला चेंडू फटका. या ठिकाणी पहिली रन पूर्ण, दुसऱ्या रनासाठी प्रयत्न करताना आणि दुसरी धावही पूर्ण त्या ठिकाणी आपण पाहू शकता. 3 आले की 2 आले आणि 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेत. यश गायकर यांच्या बॅटमधून निघालेल्या 3 धावा खरंच संघासाठी एक मोलाची भरीव अशी कामगिरी करताना या ठिकाणी आपण पाहताय. आणि 3
या षटकाच्या अखेरच्या षटकाच्या 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत, 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. प्रकाश राजे साहेब आपण इकडे व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्ही इकडे या. हा जाणार ते गाडी जाणार. आणि चौथा चेंडू घेऊन येत आहेत नितेश धुमाळ. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. आणि या ठिकाणी यष्टीरक्षकांना काही बॉल चेंडू असा दिसलेला नाही आहे, नाहीतर नक्कीच या ठिकाणी झेलबाद झाले असते. यश गायकर याची सुद्धा यष्टी किंवा शरीरयष्टी छोटी असली तरी पण यांच्या बॅटमधून उत्तुंग असे आपण षटकार चौकार आपण पाहायला मिळालेले आहेत. बॉलर हे कोण आहे, कीपर कोण आहे? आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि निर्धाव असा चेंडू आपण पाहू शकता. आणि अंपायरने धावचीत घोषित केलेला आहे. आणि 4 धावा. चौथं षटक पूर्ण. चौथ्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 43. हां, चौथ्या आजच्या दिवसातील चौथा सामना आपण या ठिकाणी येलो आर्मी महाड सुजित खेडेकर साहेब, येलो आर्मी महाड वर्सेस रायगड फायटर्स. रायगड फायटर्स संतोष लाड, योगेश घाटवळ जे आपण आपल्या सर्व संघ रेडी करायचं आहे. कृपया येलो आर्मी महाड आणि रायगड फायटर्सच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आणि संघ मालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. कर्णधार येलो आर्मी महाड आणि रायगड फायटर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीच्या कौलासाठी हजर व्हायचं आहे. पुढील सामना खेळवण्यात येणार आहे. चालू सामना महाराष्ट्र सुपरस्टार विरुद्ध मुरुड जंजिरा टायगर्स. या ठिकाणी प्रथम महाराष्ट्र सुपरस्टारने फलंदाजी स्वीकारली होती आणि 4 विकेट 4 गडी बाद होता. 43 4 गडी बाद करून 43. अश्विन घेऊन आलाय. थांबा ना. अश्विन काते आपण कुठे असाल तरी त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. अश्विन काते. हां, स्प्रे टॉस स्प्रे स्प्रेची अश्विन काते गेला आणायला. अच्छा, दहावरती खेळा. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. महाराष्ट्र सुपरस्टार आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. कर्णधार राकेश वाजे यांना मी विनंती करतो की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपला सलामीचा गोलंदाज या ठिकाणी लाईनअपला ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्र मुरुड जंजिरा टायगर्स संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपले सलामीचे दोन्ही धडाकेबाज फलंदाज या ठिकाणी मैदानावरती पाठवायचे आहेत. चालू आहे तर तो स्वतःच करतो. या ठिकाणी मुरुड जंजिरा टायगर्सचे संघ मालक दीपक वरणकर आणि सिद्धेश कोदेरे यांचं या संघासाठी खरंच खूप महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आम्हाला गवळी समाज सेवा संघाला पाहायला मिळतंय. नेहमीच असतं. महाराष्ट्र सुपरस्टारचे आहे ना चाचे. मुरुड जंजिरा टायगर्सचे दोन्ही धडाके सलामीचे फलंदाज धडाकेबाज फलंदाज विकास आणि प्रसाद या ठिकाणी ग्राउंडवरती आपली बघू संघासाठी विकास आणि प्रसाद बघू या संघासाठी काय कामगिरी करतायत. बॉल कर बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. बस साहेब, गोलंदाजाचं नाव सांगा कृपया. अजित
गोलंदाजाचं नाव आहे अजित. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करून दाखवत आहेत. जर या सामन्यामध्ये सलग 3 षटकार किंवा 3 चेंडूवरती 3 सलग 3 विकेट किंवा 3 फलंदाज बाद केल्यास आपल्याला माझ्याकडून आनंद ठाकरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढील सामना येलो आर्मी महाड वर्सेस रायगड फायटर्सच्या दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. येलो आर्मी महाडचे वसंत या ठिकाणी उपस्थित आहेत कर्णधार. रायगड फायटर्सचे कर्णधार या ठिकाणी अजूनपर्यंत समालोचन कक्षामध्ये आलेले नाही आहेत. रायगड फायटर्स त्यांच्या हस्ते करा. कोटकर साहेब तुम्ही हेच काम चालू ठेवा, नाही तर माईक घ्या. मी उद्या किती धावा मिळत आहेत. अंपायरने चौकार घोषित केलेला आहे. दीपक गोविंद धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी घेतोय. दीपक गोविंद धुमाळ साहेब. वावे पंचायतन श्रीवर्धन रायगडचे सन्माननीय दीपक गोविंद धुमाळ साहेबांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. ज्या 2 टीमचा नाश्ता बाकी आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या इथे यायचं आहे. सुधाकर पाडे आणि अजून एक जी टीम आहे सोळजाई देवरुख, या दोन्ही टीमला विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या इथे यायचं आहे नाश्त्यासाठी. रायगड फायटर्सचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. आमचे अनिल कोटकर साहेब आणि धुमाळ साहेब या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेत आहेत. वसंत वर्सेस ईश्वर चाचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना गवळी समाज सेवा संघाकडून सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील चेंडू आपण पाहतोय. अजित गवळी तिसरा सामन्यासाठी पहिलं षटक आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करत आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. येलो आर्मी महाड वर्सेस रायगड फायटर्स. दोन्ही सुद्धा रायगड जिल्ह्यातल्याच टीम आहेत आणि बघू आपल्या रायगड जिल्ह्याचं कसं नाव या ठिकाणी कोरतायत हे आपल्याला पाहायचं आहे. उंच असा मारलेला चेंडू 6 धावा या ठिकाणी अंपायरने डिक्लेअर केलेले आहेत. 6 धावा. उत्तुंग असा षटकार आपण या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तीन बॉल झाले. 3 षटकांच्या 3 चेंडूंच्या अखेर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला 9 बॉल पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. आणि उंच असा मारलेला चेंडू बघूया 6 या कॅच. आणि कॅच पकडण्यात अपयशी ठरलेत पण ते सीमारेषे बाहेर. आताच्या चेंडूवरती उंच असा उत्तुंग असा एक षटकार आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाजाचं नाव आहे विकासने पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 2 आणि तिसऱ्या चेंडूवरती 6, चौथ्या चेंडूवरती सुद्धा 6. आणि अंपायरने अवांतर धावसंख्येत 9 असा डिक्लेअर घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. अजित गवळी यांचं महागडं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अजित गवळी आपण संघासाठी सलामीचे गोलंदाज आणि आपल्याकडून त्याचप्रमाणे भरीवशी कामगिरीची अपेक्षा आहे महाराष्ट्र सुपरस्टार संघाला. परत एक
1 धावा या ठिकाणी मिळते. अखेरचा चेंडू, पहिल्या षटकाचा अखेरचा चेंडू आपण या ठिकाणी आणि परत एकदा आपण पाहतोय 4 4 4 दिला 4 आहे 4 नाही नाही आतमध्ये पडलाय दोन्ही पण ते प्लेयर सांगतात फोर ना 6 आहे काय 6 आहे की चौकार आहे. त्वरित आपण अंपायर आपण चेक करायचंय. 6 6 6 6 6 प्रसादच्या चेंडूतून निघालेला उत्तुंग असा षटकार. त्वरित सामन्याला सुरुवात करायचे. महाराष्ट्र सुपरस्टार वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स. मुरुड जंजिरा टायगर्स ही टॉस विन झालेली आहे आणि महाराष्ट्र सुपरस्टारने 44 ला आपण 2 विन आहेत. बघूया आपण संघासाठी काय कामगिरी करताय. बॉलर नेम अमित तटकरे. पुढील चेंडू घेऊन येतात अमित तटकरे आणि संघासाठी स्वतः वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं आणि पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा 6 आपण षटकार या ठिकाणी पाहतोय. प्रसाद यांच्या चेंडूतून उत्तुंग असा प्रसाद यांच्या चेंडूतून बॅटमधून निघालेला उत्तुंग असा षटकार, दुसरा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. खरंच एक नावाजलेलं नाव आणि सलग 2 षटकार या ठिकाणी मारलेत प्रसाद यांनी आणि हायट्रिकचा षटकार यांच्याकडून हुकलेला आहे. सलग 2 षटकार या ठिकाणी मारण्यात यशस्वी झाले होते. बघू आपल्या संघासाठी अजून भरीव अशी काय कामगिरी करतायत. जिंकण्यासाठी फक्त 39 सॉरी जरा मराठी हिंदीचं जरा हे होतं ना ते जरा समजून घ्या. ते 39 ना 39 जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे आणि पुढील सामना येलो आर्मी महाड विरुद्ध रायगड फायटर्स यांचा होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधार आणि सर्व प्लेयरनी या ठिकाणी तयार राहायचं आहे. पुढील त्वरित सामना सुरू करण्यात येतोय. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिकेत तटकरे. पुढील मारलेला चेंडू आपल्या बॅटमधून किती धावा निघत आहेत. 1 धाव यशस्वी लावण्यात यशस्वी झाले आहेत. स्प्रे आहे ना दिलाय ना स्प्रे त्यांना अख्खा स्प्रे दिलाय. चौथा चेंडू घेऊन येत आहेत अमित तटकरे आणि निर्धाव असा चेंडू टाकण्यात त्यांना यश आलेलं आहे. सामन्याचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय आपल्याला. बघूया या अखेरच्या चेंडूवरती फलंदाज किती धावा बनवत आहेत आणि परत एकदा निर्धाव असा चेंडू. खरंच सलग 2 निर्धाव असे चेंडू आपण या ठिकाणी अमित तटकरे टाकण्यात यशस्वी झालेत. सॉरी 5वा चेंडू झाला. 4था आणि 5वा निर्धाव चेंडू. बघूया 6व्या चेंडूवरती काय नवीन कामगिरी करू शकतात. आणि उंच असा मारलेला चेंडू सीमारेषा पार.